नमस्कार मित्रांनो, आज या आशीर्वाद या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। पनीरची भाजी अतिशय चवदार, पोषण मूल्यांनी भरलेली आणि अनेक प्रकारांनी बनवता येते। खाली 50 महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत ज्या पनीरची भाजी अधिक स्वादिष्ट बनवण्यासाठी उपयोगी ठरतील। त्यानंतर पनीरचे गुणधर्म व फायदेही दिले आहेत। तर पनीरची भाजी रुचकर बनवण्यासाठी 50 टिप्स। तयारीसाठी टिप्स: 1. पनीर नेहमी ताजं व मऊ घ्यावं। 2. पनीर कापल्यावर गरम पाण्यात 5 मिनिट भिजवून ठेवा, त्यामुळे ते सॉफ्ट होते। 3. घरगुती पनीर वापरल्यास चव अधिक छान येते। 4. पनीर तळायचं असल्यास थोडं तूप किंवा लोणी वापरा, सुगंध वाढतो। 5. पनीर थोडं मीठ घालून सॉटे केल्यास त्यात बेसिक चव येते। 6. भाजीसाठी टोमॅटो प्युरी घरची तयार करा। 7. कांदा, टोमॅटो, आलं, लसूण याची पेस्ट चांगली परतून घ्या। 8. काजू किंवा खरबूज बी वापरून ग्रेव्हीला रिचनेस द्या। 9. कांदा, टोमॅटो पेस्ट छान परतून घेतल्याने चव वाढते। 10. पनीर ताजा असेल तर ते शिजवायच्या शेवटी टाका। आता पाहूया मसाले आणि चव यासाठी टिप्स। 11. घरगुती गरम मसाला वापरल्यास खास चव येते। 12. थोडा कसुरी मेथी शेवटी टाकल्यास सुंदर सुगंध येतो। 13. लाल तिखटाऐवजी काश्मीरी मिरची वापरा, रंग आणि सौम्य चव दोन्ही मिळेल। 14. थोडा धने पावडर आणि जिरे पावडर चव वाढवतो। 15. हळद जास्त टाकू नका, फक्त सौंदर्यासाठी पुरेशी आहे। 16. भाजलेले खसखस वापरल्यास ग्रेव्ही क्रीमी होते। 17. थोडा काळा मीठ चव वाढवतो जर शाकाहारी चाट हवा असेल। 18. आलं लसूण पेस्ट फ्रेश वापरा, त्यामुळे अस्सल ढाबा चव येते। 19. भाजीत थोडं बटर टाकल्यास रिचनेस वाढतो। 20. थोडासा लिंबाचा रस शेवटी घातल्यास बॅलन्सिंग टेस्ट येतो। आता पाहूया भाजी प्रकारासाठी खास टिप्स। 21. मखनी पनीरसाठी क्रीम, लोणी, टोमॅटो प्युरी वापरावी। 22. कढाई पनीरसाठी ढोबळी मिरची व कांदा मोठे तुकडे करून वापरावे। 23. पालक पनीरसाठी पालक वाफवून ग्राइंड करा, थोडा लसूण चव वाढवतो। 24. तवा पनीरसाठी मसाले चांगले भाजा आणि कमी ग्रेव्ही ठेवा। 25. शाही पनीरसाठी काजू, बदाम, क्रीम व तूप वापरा। 26. झणझणीत पनीरसाठी लाल मिरची व कोथिंबीर पेस्ट घालावी। 27. पनीर भुर्जी किसलेले पनीर, कांदा, टोमॅटो आणि मसाले वापरून करा। 28. पनीर टोमॅटो करी, टोमॅटो बेस ग्रेव्ही तयार करा आणि हलकं पनीर शिजवा। 29. पनीर ढाबा स्टाईल कांदा व टोमॅटो पेस्ट गडद रंगावर परतून घ्या। 30. पनीर बटर मसाला, लोणी, काजू, क्रीम आणि टोमॅटोचा खास उपयोग। आता पाहूया शिजवताना वापरायचे सिक्रेट्स।
31. ग्रेव्हीला वेळ देऊन शिजवणे गरजेचे आहे. 32. मसाले टाकल्यावर त्यात तेल सुटेपर्यंत परतावा. 33. भाजी पूर्ण शिजल्यावरच पनीर घालावं, ओव्हरकुक होऊ नये. 34. मध्यम आचेवर शिजवणं चव राखतं. 35. बटर लोणीचा वापर माफक करा, चवसाठी भरपूर हवा. 36. ग्रेव्हीला पाणी टाकताना गरमच पाणी वापरा. 37. हळूहळू शिजवणं अधिक चवदार परिणाम देतं. 38. भाजी झाल्यावर झाकण लावून 5 मिनिटं वाफ येऊ द्या, चव मिसळते. आता पाहूया सर्व करताना टिप्स. 39. कोथिंबीर शेवटी टाकून सुगंध वाढवा. 40. क्रीम किंवा बटरवरून ओतून सजवा. 41. गरम गरम सर्व करा, पनीर थंड झाल्यावर कठीण होतो. 42. भाजीसोबत गरम नान, पराठा, तंदुरी रोटी उत्तम लागतो. 43. कांदा लिंबू सोबत सर्व केल्यास ढाबा स्टाईल मिळतो. 44. वरून थोडा चाट मसाला टाकल्यास वेगळी टेस्ट मिळते. 45. भाजी ठेवल्यावर लगेच सर्व करावी, उशिराने तेल सुटतो. आणखी काही इतर विशेष टिप्स. 46. पनीर स्वतः बनवायचं असेल तर साययुक्त दूध वापरा. 47. लिंबूऐवजी व्हिनेगर वापरल्यास पनीर अधिक मऊ बनतो. 48. पनीर भिजवून ठेवताना थोडं मीठ पाण्यात घाला. 49. भाजी 2 वेळा गरम करायची असल्यास पनीर वेगळं ठेवा. 50. हिंग, जिरे व लसूण यांचा तडका आरोग्यदायी व स्वादवर्धक असतो. आता पाहूया पनीरचे गुणधर्म व आरोग्यदायी फायदे. 1. प्रोटीनयुक्त शाकाहारीसाठी उच्च दर्जाचं प्रोटीन मिळवण्याचा उत्तम स्रोत. 2. कॅल्शियम, हाडे, दात मजबूत होण्यासाठी उपयुक्त. 3. व्हिटॅमिन डी, हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं. 4. स्नायूंना ताकद, व्यायाम करण्यासाठी उपयुक्त. 5. हृदयासाठी फायद्याचं, मोजक्या प्रमाणात घेतल्यास हृदयासाठी फायदेशीर. 6. लोह, हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते. 7. पचनासाठी चांगलं, मोजक्या प्रमाणात घेतल्यास पचन सुधारतं. 8. वजन वाढवण्यासाठी उपयुक्त, लीन बॉडी मास वाढवतो. 9. डायबेटिक लोकांसाठी फायदेशीर, लो कार्बो डाएटमध्ये उपयोगी. 10. ऊर्जा वाढवतो, दिवसभर ऊर्जावान ठेवतो. टिप्स आवडल्या असल्यास लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.